हे चालसे व्यापारी चांगे पलचे याला मी 77च्या भावानं कापूस दिला. नेट वजन मागचा पुढचा सगळा कापूस नेट पेमेंट अशा पद्धतीने कापूस केला. इलेक्ट्रॉनिक काप मापाची आम्ही ते जबान केली. त्याने इलेक्ट्रॉनिक काटा आणला आणि माप सुरू झाल्यानंतर 4-5 माप झाल्यानंतर माझ्या मनात शंका आली की बाबा हे गग्ग थोडे कमी भराले आणि तो माणूस वारंवार खिशामध्ये रिमोट दाबत होता. ते माझ्या लक्षात आलं. मी आमच्या चुलत भावाला पुन्हा इथं बोलून घेतलं. हे पवार यांना बी बोलून घेतलं आणि माप लगेच त्यांच्या देखत मी चेक केलं. तर एका फारी मागे 40 किलो जर फारी भरली तर कम्प्लीट 8 किलोचा यामध्ये आम्हाला फरक आढळला. असं नाही म्हणता नंतर पुन्हा 10-12 फाऱ्यामधल्या प्रत्येक फारी चेक केली. तर प्रत्येक फारी चेक केल्यानंतर 7-8 किलोचा 6 किलोचा पुढेच फरक सगळ्या फारीमध्ये आम्ही आढळला. काटा इलेक्ट्रॉनिक आहे, कुठली शंका वाटणार नाही असं सुसज्ज काम या माणसाचं आहे. पण ही फसवेगिरी, ही शेतकऱ्याची फसवेगिरी करून 1 रुपया शिल्लक भाव देऊन आणि हजारो शेतकऱ्याला लुटण्याचं काम या चारशे मालकांनी केले. त्याच्या सोबत ते काय ते नाव सांगा, नाव काय